एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। त्यांच्या गाड्यांचा हा संपूर्ण ताफा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागरवर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी शिंदे हे सागर बंगल्यावरती गेल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहू शकतोय। मुंबईमध्ये या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला त्यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे ती दृश्य आपण यावेळेला पाहतोय। एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला गेल्यानंतरची ही दृश्य आहेत। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जाताना दिसून येतात। दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होणं, कोणतं खातं कोणाला मिळणार या संदर्भातल्या घडामोडींना वेग आलेला असताना ही भेट अतिशय महत्त्वाची, कारण एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे हे अगदी काही क्षणामध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतील। सागर बंगल्यावरती दाखल झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणाविषयी आणि मंत्रिमंडळ विस्ताराविषयी देखील चर्चा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। अक्षय मावळे आपले प्रतिनिधी यावेळेला थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याचं वृत्त येताना दिसतंय, कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार? नक्कीच सर, आपण जर बघितलं तर सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपण बघितलं। त्यामध्ये देवगिरी बंगला असेल, सागर असेल किंवा वर्षा निवास असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आमदार असेल किंवा जे माजी मंत्री होते यांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचं आपण बघितलं। मोठ्या गाठीभेटी या ठिकाणी सुरू होत्या आणि काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावरून सागरकडे रवाना झाले आहे। नक्कीच अक्षय, देवेंद्र फडणवीसांची भेट आपल्याकडे मी पुन्हा एकदा येणारच आहे। सागर बंगल्यावरून यावेळेला आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उमेश करंजकर जोडले गेलेले आहेत। उमेश, सागर बंगल्यावरती देखील काही घडामोडी घडताना दिसतात। एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। उमेश, एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण बघतोय। मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठ्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये घडताना दिसतात आणि केंद्रस्थान यावेळेला सागर हे निवासस्थान। शिंदे हे सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात आणि एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय सविस्तर माहिती देणार आहात उमेश? विशाल सर, नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागर दाखल झालेले आहेत, कारण गेल्या 3 दिवसापासून सातत्याने ही बैठक होणार होती, मात्र ही बैठक झाली नव्हती आणि आता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात तोडगा निघेल का या संदर्भाची या बैठकीतून नक्कीच उत्तर जे आहे ते मिळू शकणार आहे। कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला कुठेतरी खातेवाटपाची बाधा येत होती। खातेवाटप नेमकं कोणाला जाणार, महत्त्वाची खाते कोणाकडे असणार, भारतीय जनता पक्षाने ज्या खात्यांवरती आपला दावा सांगितला होता त्याच खात्यांवरती एकनाथ शिंदे यांनी देखील ते आपल्याला मिळावे यासाठी आग्रह धरला होता। म्हणून एकूणच ही बातचीत कुठेतरी थांबली होती, मंत्रिमंडळ विस्तार कुठेतरी थांबला होता। मात्र आता जवळपास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी 3 बैठका ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतल्या आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे ते सागर निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आता ही बैठक जी आहे ती सुरू झालेली। त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये जो तिढा होता खाते वाटपासंदर्भातला तो आज सुटेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। विशाल सर, बरोबर आहे। मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मात्र होणाऱ्या घडामोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या दिसून येत आहेत। यापूर्वी देखील आपण पाहिलेलं होतं की दिल्लीमध्ये झालेल्या घडामोडी, दिल्लीमध्ये झालेल्या काही भेटीगाठी आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधली चर्चा, दिल्लीत जे काय घडलंय किंवा ठरलंय त्याचं आता इम्प्लिमेंटेशन या काळामध्ये होईल का आणि तोच निरोप या ठिकाणी एकनाथ शिंदेंना दिला जाऊ शकतो का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमार्फत? नक्कीच, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3 दिवसापूर्वी दिल्लीला जी बैठक ठरली होती त्याला एकनाथ शिंदे हे गेले नव्हते। याचं कारणही तेच होतं, कारण त्यांना जी खाती हवी होती ती भारतीय जनता पक्ष त्यांना द्यायला तयार नव्हतं। मात्र ती बैठक जी आहे ती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या तिघांमध्ये झाली। त्यानंतर या बैठकीत जे काही ठरलं या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करायची होती, मात्र गेल्या 2 दिवसापासून ही बैठकच झाली नाही। मात्र आज ती बैठक होते, त्यामुळे अमित शहा यांनी थेट काय निरोप एकनाथ शिंदे यांना दिलाय
ते जे खाते मागतायत, म्हणजे खास करून जर आपण पाहिलं तर नगरविकास असेल, कृषी असेल, महसूल असेल, ही जी महत्त्वाची खाती आहेत, उद्योग खातं असेल, ही जी महत्त्वाची खाती आहेत, ही आपल्याकडे राहावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. मात्र त्यातील काही खाती जी आहेत ती द्यायला भारतीय जनता पक्ष तयार आहे. म्हणजे नगरविकास खातं जे आहे ते आता द्यायला भारतीय जनता पक्ष तयार झाल्याची माहिती. मात्र इतर जी खाती आहेत त्या अद्यापही यावर चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता थेट या दोन राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये थेट चर्चा होते. त्यामुळे 16 डिसेंबरपासूनची जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा प्रकारच्या चर्चेला आता उधाण यायला सुरुवात होईल. मात्र त्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये नेमकं काय ठरतंय, मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळतोय का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. विशाल सर. बरोबर आहे. मात्र उमेश, जसं आपण पाहिलेलं होतं की अनेक वेळेला या घडामोडी होत असताना एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा केवळ सुरू होत्या, त्याला कुणी दुजोरा दिलेला नव्हता हे देखील स्पष्ट होताना दिसतंय. मात्र आज या संदर्भातला तोडगा निघून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार, त्या संदर्भात होणारा शपथविधी आणि येत्या काळातील हिवाळी अधिवेशन या अनुषंगानं तारीख पे तारीख दिल्या जात होत्या. आधी अजितदादांनी सांगितलेलं होतं 14 तारीख, त्यानंतर आता 15 तारीख याला मुहूर्त मिळताना दिसतोय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातला. यावरही आज कुठेतरी या भेटीनंतर शिक्कामोर्तब होईल का? नक्कीच, कारण बावनकुळे यांनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1.5 तासाआधी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांना काय पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदेंना कुठली खाती हवेत या संदर्भाची सगळी चर्चा बावनकुळे यांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसकडे आले ते आणि त्यानंतर अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. एकूणच एकनाथ शिंदे यांना हवी असलेली खाती त्यासंबंधी आता भारतीय जनता पक्षाचं नेमकं मत काय, ती खाती भारतीय जनता पक्षाकडे त्यांना का हवीत किंवा ते एकनाथ शिंदे यांना का देऊ शकत नाही या संदर्भाची सविस्तर चर्चा या बैठकीत केली जाऊ शकते. यासोबतच एकनाथ शिंदे यांना ती पदं का हवीत, ती खाती का हवीत, त्यांचा या सगळ्या खात्यांवरती जास्त आग्रह का आहे, हे सर्वांचा ओवापोह जो आहे तो या बैठकीत होईल. त्यामुळे या बैठकीतून नक्कीच मार्ग निघेल आणि 16 डिसेंबरपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्या आधी 15 तारखेला नागपूरमध्येच 4 तारखेला शपथविधी जो आहे मंत्र्यांचा तो समारोह असणार आहे. तो शपथविधी सोहळा या बैठकीतून त्याचा तिढा आहे तो सुटेल आणि खातेवाटप नेमकं कसं असणार आहे, काय असणार आहे, या सगळ्या संदर्भात आजच्या बैठकीतून नक्की तोडगा बरोबर निघेल उमेश. अशी आशा सागर, या ठिकाणी सुरू असलेल्या या बैठकीवरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.